तिथे ठेवलंय बघा ते. काय अगं आवडते काय करायला लागलीस ग? तटा 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 आवराय आम्ही तुम्ही सगळे सुना होतो की नाही त्यावेळेला तटा 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 आम्ही काम करत होतो. असं नाही पूर्ण माणसं ती उपाशी मरतील की. आवड पण एक काम करा, हे धरा मी चिरा, मी बाहेरचं सगळं ते पॅकिंग करून ठेवतील, जेवायला पण वाटतील. बसा तुम्ही इथं. एकटं म्हणून सगळीकडे पळायचं नुसतं. होय ग पूजा, किती तोळ्याचा आहे गंटने? 4 तोळ्याचा आहे. माझ्या नवऱ्याने केलंय. माझा नवरा पुण्यात मोठ्या कंपनीत जॉबला आहे. 1.5 लाख रुपये पगार आहे माझ्या नवऱ्याला. अगं पूजा इथं काय बोलत थांबलेत? बस हळदी कुंकवाचा माल चालत चल की तिकडे हळदी कुंकवाला. सारिका जरा हातो पाणी घाल ग. हा सारिका कार्यक्रम एवढा मोठा चालू आहे, कशाला मोलकरीसारखी कामं करत बसलीस? अहो आता आईंच्या त्या बहिणीच्या पोराचंच लग्न म्हणजे आपल्या घरचाच कार्यक्रम झाला ना. घरातली कामं केलं तर काय होतं त्याला. होय, पण ती स्वप्नीलची बायको तिथं मंडपात लग्नात मिरवायला लागली जहागीरदारासारखी, आणि तू बसलीस इथं मोलकरीसारखी धुणं भांडी करत. ती पण या घरची सूनच आहे ना? ती पण या घरची सूनच आहे. खरं तिचा नवरा जास्त कमवतोय ना. सगळ्या घरात एकच असते, ज्या बाईचा नवरा जास्त कमवतोय तिला घरात जास्त इज्जत, आणि जिचा कमवत नाही तिला असू दे. हे बघा मला आता सवय झाल्या, आणि भाऊजी पूजाची किती बाजू घेतात, त्यामुळे सगळे तिला जपतात. आणि तुम्ही 4 चौघात माझ्या आबरू काढताय. ते नवरा बायको ठीक आहे, पण 4 चौघांनी बघितलंय ना हिचा नवराच हिला इज्जत देत नाही, मग बाकीची कशी देतील. असू दे, तुम्ही ते बघा, जाऊ बाहेर माणसं बिनसं बसले ते त्यांचं सगळं बघा, मी इथलं आवरून तिथे येतील लगेच.